नमस्कार मित्रांनो, आज आपण नितीन भाऊची वागीरकरांच्या सर्जेची आज मुलाखत हसतमध्ये घ्यायला आलो आहे आणि मसोडमध्ये त्यांनी खरोखरच आज आपल्याला लई इच्छा होती त्यांची मुलाखत घ्यायची. तर दादा आज मला भेटल्यानं आवर्जून त्यांची मुलाखत आहे. दादा नमस्कार. नमस्कार दादा, परिचय कसा आपला बैला संगत, काय कुठून घेतला बैल हा मी इथूनच नेलेला होता. आटपाडी तालुका ह्याच्यातनं नेला होता. आपल्या लोटेवाडी म्हणून गाव आहे इथं, त्या महूद रोडला. मग तिथून नेलेला होता आणि पुन्हा नंतर मग शिकवायलाही त्याने त्रास दिला. एक वर्षभर आपण असा सांभाळला. मग नंतर आपल्या हाताखाली आल्यानंतर मग पळवायला गेल्या वर्षी चालू केलं आपण. आता काय खरेदी केली होती तुम्ही बैलाची घेताना? नाही, तो 32,000 रुपयाला घेतला, 29,000 रुपयाला घेतला होता आणि 3-4 हजार भाडं गेलो होतं. म्हणजे असा 33,000 रुपयेपर्यंत झाली होती आपली त्याची खरेदी. आज बैलानं खरोखर आज बैल भरपूर चर्चेत आलाय. हो हो, आणि बैल अतिशय सुंदर पोहतोय. हो, कसं तुम्ही शिकवणी कशी केली, कसं तुम्ही आवड्यापत्र घडवला आणि आता तुम्ही किती कष्ट घेतलं? कष्ट त्याला भरपूर घेतलं आणि पायऱ्यासाठी तर म्हणजे कसे म्हणजे अजूनपर्यंत रोज स्ट्रगल आहे पायऱ्यासाठी. पायऱ्याचं एवढं सोपं नाही. आपला बैल टॉपमध्ये पळून सुद्धा माणसं एकदा हो म्हणते ते, एकदा नाही म्हणते ते, अशी परिस्थिती आहे. आणि ही काय माझी एकट्याचंच नाही, म्हणजे सगळ्याचंच आहे बैलगाडी क्षेत्रात. पहिल्यासारखं म्हणजे आमच्या आजोबा चुलते ज्यावेळेस गाड्या पळत होते त्यावेळेस एक पायरा वर्षभर राहत होता. आणि आत्ताची परिस्थिती, आज एक नंबर केला तर उद्या पायरा आहे का नाही अशी परिस्थिती आहे. आता मी ऐकून पहिल्या काळात माणसं बिना वायदीची बैल देत होते. हो हो हो. आणि ह्या आपल्या काळात वायदी घेतल्याशिवाय बैल देत नाही. काय सिच्युएशन आहे? नाही, कसं होतंय माहिती आहे का, आज मी जर म्हणलं बैल पळवायचं म्हणलं तर मला बी कोणाला तरी 2 रुपये दिल्याशिवाय मी बी तिथपर्यंत पोचत नाही. आणि मला त्याला पैसे दिल्याशिवाय तो मला बैल मिळत नाही. मग आता आपण दुसऱ्याला दिले म्हणलं आपण घेणं साहजिकच आहे. असा बी विषय होतोय ना. पण आत्ताच्या काळामध्ये पैशाशिवाय काय चालत नाही. कारण कसं होतंय, आता ते म्हण आहे काय जुन्यातले, जसं वारं सुटेल तसं त्याला वळ्यासारखं त्याच्या संग झोकावं लागतंय. आणि मग ते जे काय आता आपण दिले म्हणतर दुसऱ्याकडं घेणं गरजेचंच आहे. असा विषय होतोय ना. आज खरोखर म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाचा विचार करत असतो. हो. आणि आज माझा आज बैल 1 नंबर केलाय, मला उद्या पहिरा भेटेल नाही भेटेल त्याची गॅरंटी नाही. नाही 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 नाही. आज चांगल्या बैलासनी पहिरा भेटन झाल्यात. नाही, ती सिच्युएशन म्हणजे काही माझी एकट्याचीच नाही, सगळ्यांचीच आहे. पायऱ्यासाठी स्ट्रगल आहे का तर आहे. आणि ह्याचं मूळ कारण म्हणजे काय माहिती आहे का, ह्याचं मूळ कारण वायदी बी म्हणा किंवा माणूस पावलोपावली बदलायला लागला. आणि खरोखरच आज बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढं नाव बैलगाडी क्षेत्राचं आपलं खरोखर कुठनं कोण कधी पळल हे सांगता येत नाही, सांगू शकत नाही. आज प्रत्येकजण म्हणतो हो बैल टॉपचा आहे, त्या गटामध्ये गाडी पळवायला नको, त्या गटामध्ये गाडी पळवायला नको. काय पण त्या गटात गाडी पळाली पाहिजे का नाही पळाली पाहिजे सांगा? नाही नाही नाही, विषय कसा माहिती आहे का, आता 9-12ला मी 1 नंबर केला ज्यावेळेस बायाच्या बैलासोबत. आणि ह्योच बैल मी मुरुमच्या सुंदर सोबत दिला. म्हणजे त्याने काय आपल्याला म्हणजे असं काय मर्जी खातर दिला होता बैल, पण आपण पण काय त्यांच्याकडनं घेतलेली होती वायदी, काय आपण काय लबाड बोलत नाही. पण तिथं गटालाच मार खाल्ला. आदल्या मैदानाला मी 1 नंबर केला आणि दुसऱ्या मैदानात माझ्या बैलानं गटाला मार खाल्ला. म्हणजे लोकांचं सांगण्यापेक्षा आपल्या स्वतःचं बोलण्यात मजा असते. म्हणजे खरं आहे ती खरं. नाही, बरोबर आहे. कसं हार जीत प्रत्येकाचं असं कोणताच बैल नाही की तो कंटिन्यू 1 नंबर करू शकतो. नाही नाही नाही, कसं होतंय, बकासूर जर सोडला म्हणजे कसं आता परमेश्वराचा आशीर्वाद त्याला बाकीचा असा एकही बैल नाही की तो मैदानात गेला आणि 1 नंबर करायला, अशातला विषयच नाही. खरोखर आज आपल्या या सातारा जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर, पुणे या भागातून एवढं आता जलनावरनं बैल यायला लागलेत. हो हो हो. हां, एवढ्या लांबून येऊन बी त्यांना गुलाल भेटत नाही. मग ती सिच्युएशन कशी असते? आज एक समजा आज आपण थोडक्यात मार खाल्लाय किंवा काय असतं त्यावेळी लागतं दादा? कसं आहे, आता एवढ्या लांबनं ते येते म्हणजे ते पण टॉपचीच बैल घेऊन आपल्याकडे पळवायला येत असते ते. आणि तसा अनुभव जर बघितला तर ती रिंगी बंद झाल्यापासून आपल्यातली पण काय सातारा भागची बैल काही कमी नाही ती त्यांना. पण ती कसं होतं, त्यांचं पळण्याचं म्हणजे रान जर टोकडं असलं तर ती बैल सेकंदातली, त्यामुळे ती काय खाईनं गाडी भरपूर उचलतात. आणि आपल्याकडे पल्ला लागला की मग आपल्याकडला ह्या खड्या मातीचा बैल आपला त्यासने आवरत नाही, त्यात आपल्या गाड्या जगून जाते. पण कसं शेवटी एवढ्या लांबनं येणं किंवा ह्यातनं धडपड बैलगाड्या स्ट्रगल भरपूर आहे. आज खरोखरच आज एवढी मैदान होत्यात, पण एका मैदानात तुम्हाला एक प्रश्न विचारतो, एका मैदानात साधारण खर्च किती येतो? सरासरी 8,000च्या खाली खर्च येत नाही. आणि तुम्ही महिन्यातून मैदान किती करता? अहो, महिन्यातनं कमीत कमी जर 6 दिवसानं बैल पळवायचा झाला तर कमीत कमी 4-5 तरी मैदान होते. 4-5 मध्ये तुम्हाला कमी 60-70 हजार रुपये खर्च झाला. हो हो हो. आहे का नाही? म्हणजे शौकीनच वेगळा आहे.
शौकीन बी वेगळा आहे आणि ह्यो विषय असा आहे की तुम्ही लोकांपासून उधार घ्याल, एखाद्या व्याजवाल्यापासून 10% घ्याल, पण तुम्ही ह्याच्यात घालाल. कारण का ह्यो नादच असा आहे की आता बाकीच्या काही गोष्टी सोडल्या ना तर ह्याच्यासारखा चांगला बी नाही, ह्याच्यासारखा वाईट बी नाद नाही. आज आता मागाशी मी एक ठिकाणी ऐकत बसलो होतो, त्यानं कमीत कमी 5 एकर विकलं तरी शेवटला त्याला गुलाल भेटला नाही. काय सांगशील? नाही या नशिबाच्या गोष्टी आहेत. त्या गुलालासाठी काय जणांना म्हातारी बैल झाली ती, पण त्यांना गुलाल नाही. पण ती कसं असतं, आपण कुठं चुकतोय बाबा किंवा ते जर माणसानं अभ्यास करणं गरजेचं आहे ना. आपल्या चुका सुधारल्या तरच बैलगाड्यात. आणि ज्याचा बैल 4-5 नंबरला पळतोय ना त्यांना तर माझं एक सांगणं आहे, त्यांनी तर ह्या बैलगाडी क्षेत्रात आपलं, माझं तर मत आहे वैयक्तिक, त्यांनी ह्यातनं आपलं निवृत्ती घेऊन कुठंतरी आपला ते बैल तरी विकावं, नाही तर अवताला चालवावं. कारण ह्यात खर्च एवढा आहे की तो माणूस जोपर्यंत बैल पळवत असतो तोपर्यंत त्याच्या मागली जी आहे ना ती सगळं संपून जात असतं. आणि पुन्हा हातात काय फक्त बैल, आणि तो बैल बी असतो खालच्या दर्जाचा, कमी पाळणारा, त्यामुळं त्याला जास्त विक्री नाही होत किंवा बाकीचं त्याला 4 रुपये वायदीसुद्धा मिळत नाही. आत्ता विषय कसा होतो आहे, टॉपमध्ये पळणाराला जरा जास्त मार्केट राहते. ज्याचा बैल पळतो आहे त्याचं नाव, ज्याचा बैल पळत नाही तो मुख्यमंत्री असला आणि पंतप्रधान असला तर त्याला कोण विचारायला जात नाही. आज मी एक गोष्ट जाणून बसली दादा, का तर ज्याचा बैल पळतो त्यापाशी 100 पोरं असतात, हो. त्यापाशी पळत नाही त्यापाशी एकही पोरग नसतो. जेव्हा तो बैल संपतो त्यापाशी कोणी राहत नाही. काय वैशिष्ट्य आहे आता? नाही ते कशा आहे, ते आत्ता एक विनोद आहे बघा सांगायचा. अर्ज भरायला सगळं गाव असतं, पण ज्यावेळेस पडून येतो का नाही तेव्हा तो एकटाच येत असतो. त्यामुळं मागं येणारा नाही बी असं नाही याचं की तो जीत झाली तरी त्याच्या संकट पाहिजे ते, हार झाली तरी त्याच्या संकट पाहिजे ती. अशीच 4 ठेवा, 100 ठेवण्यापेक्षा ती 4 असलेली बरी, पण ती कट्टर असावी. पण आता दादा सगळ्यात मोठं मैदान, तुम्हाला एक प्रश्न, सगळ्यात मोठा आपलं पुशेगावचं मैदान 27 तारखेला आहे, कसं नियोजन असणार आहे तुमचं? नाही ते पुढचं काय सांगू शकत नाही. बैल आपला आहे पळायला, आता पुशेगावशिवाय नाही बाहेर काढणार मी, कारण 2 मैदानं लय दाटकी झाली त्याला. आणि चांगल्या मोठ्या माणसाने मला फोन करून सांगितलं की लय बैल दाटका पळवतोय, त्यामुळे आता पुशेगावशिवाय नाही आपण पळवणार. चांगला पायरा आपला पुशेगावला. कोणाबर काय सांगशील? खोडबीड सांगशील का काय? नाही तसं काय सांगू शकत नाही. कारण कसं होतंय की बैलगाड्यात जोपर्यंत बैल जोट्यात येत नाही ना तोपर्यंत या बैलगाडी क्षेत्राचं सत्य कोण सांगू शकत नाही. आज असा विषय आहे. आज एवढं मी जाणून आहे, लास्ट पातोर जोपर्यंत मैदानात आलं तरी पैर कळतात काय लोकांची. जोपर्यंत गाडी झुपून येत नाही तोपर्यंत पैरात कळत नाही. काय वैशिष्ट्य असतो, पैर का सांगत नाहीत? नाही विषय कसा राहतो, प्रत्येकाची वेगवेगळी छबी राहते. मैदानात मी पायरा सांगतो, आपण काय दडवत नाही काय, शेवटी त्याला काय खिशात ठेवून जायच्या वस्तू येतोय. पण कसं पुढचं नियोजन ते आपल्या माइंडमध्ये असावं की जेणेकरून आपणाला त्याच्यातनं सगळं व्यवस्थित नियोजन लागूनच काम व्हावं. त्याच्यासाठी पुढचा पायरा सांगत नाही. पायरा आपला चांगला आहे, पायऱ्याचा विषय नाही. बरोबर आहे. आज आयोजन म्हणजे तुमचं नियोजनचं कसं असते? नाही मी स्वतः नियोजन करतो. आज काय बैल आपण ते शेंद्र्याच्या त्या मित्राला बैल दिला होता, पण आपण वायदी घेतली होती त्याच्याकडनं, त्यामुळं काय विषय नाही बाकीचा. आणि कसं झालं आता पुशेगावपर्यंत, आता कोरेगावला पुढं गोठा आहे त्यामुळे तिथं काय बैल मी पळवणार नाही. पण मी म्हणलं नागोबाच्या फाट्या चांगल्या तर म्हणलं जाऊया आज पळवू बैल. म्हणजे प्रॅक्टिसचं कसं नियोजन असतं? किती दिवसांना प्रॅक्टिस काय करतात? प्रॅक्टिस त्याला म्हणजे सरासरी फळाला मी 6-7 दिवसानंच काढतो. आत्ता 1-2 मैदान म्हणजे त्या दिवशी गटालाच मार खाल्ला, पण त्यामुळं आत्ता म्हणलं जाऊया घेऊन. आत्ता पळाली गाडी चांगली, आपलं सामना निकाल झाला, पण कडन होते आपले 7 नंबर तासानं. ड्रायव्हर कोण होता आजचा? ड्रायव्हर ते सोमा आणतो आमचा. सोमा कंटिन्यू गाडी मारतो? हो गाडी ते. तसं काय नाही, जसं बैल म्हणजे कोणाचे कसं आम्हाला ह्याच्यावर पळलं असं नाही. आपलं वाटला ड्रायव्हर आपला खात्रीशीर तर त्याला बसवतो आम्ही, पण जेणेकरून जास्त सोमा आणतो आमचा गाडी. आता खरोखरच तुम्ही अतिशय आज तुम्ही माझ्या चॅनलला मुलाखत दिली, आणि खरोखरच आणि पहिल्यांदा आता मात्र गोलाला किती घेतले आपल्या? गोलाला 13-14 झाले असतील. तुमच्या आठवणीतलं मैदान कुठलं जे तुमचं खरोखर आज मन भरून आले, त्या मैदानात कुठलं तुमचं नाव केलं? असं सांगायचं म्हणजे माझं मैदान आठवणीतलं म्हणजे इसापूरचं मैदान, आणि तो सरदार सागर पवार सचेगावचा. आणि अचानक नियोजन झालं ना, अक्षरशः पहिलंच मैदान आपलं म्हणजे त्या एवढ्या चांगल्या बायला संग. आणि गाडी गटाला कडनं पळाली, गटाला चांगल्या गाड्या मारल्या. आणि शिमीला अपेक्षा नसताना म्हणजे सगळ्या वरच्या गाड्या आम्ही 3 नंबर तासानं गाडी होती. सरदारला म्हणजे सरदार बी बैल पळायला म्हणजे नाद का अटीतटीला त्याचा नाद करायचा नाही, त्याच्या संग आम्ही मारलं. ती म्हणजे आठवणीतलं म्हणजे कधी न विसरण्यासारखं मैदान आपलं ते.
खरोखरच आज तुमचं बैलानं एवढं नाव केलं आहे आणि खरोखरच आणि इथून पुढं बी तुमचं नाव करणं आपली इच्छा की हिंद केसरी पुन्हा एकदा आपला व्हावा बैल. तुम्हाला शुभकामना बैलाला आणि तुम्हाला मनापासून शुभकामना देतो. धन्यवाद.